एव्हरीवन, आज मी माझा ड्रेसिंग टेबल आवरत होती. तर हा माझा ड्रेसिंग टेबल आहे आणि तो मस्त असं ना आवरून झालेला आहे. फक्त ड्रेसिंग टेबलच आवरलं नाही तर त्यासोबतच ना माझ्याकडे ज्वेलरी कलेक्शन आहे ते सुद्धा नीट ठेवत होती. आणि तेव्हा मग ठरवलं की ना आज मी तुम्हाला ना ज्वेलरी कलेक्शनमध्ये बँगल्सचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्याकडे ना बँगल्स ना पार्टी वेअर आहेत, डेली यूजसाठी पण आहेत, कारण मला बँगल्स घालायला खूप आवडतात. आणि मी प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या साड्यांवरती वेगवेगळे बँगल्स मी नेहमी घेत असते. आणि काही बँगल्स तर जुने पण आहेत आणि काही अगदी तर मी आता नवीन घेतलेले ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि काही बँगल्स तर खूप स्पेशल पण आहेत आणि त्यांच्या मागच्या काही आठवणी पण आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग वेळ वाया न घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मी इथे ना बँगल्सचे बॉक्स आहेत ते काढून घेतलेले आहे. आता ना इथे मी सगळे एक एक बॉक्समधले तुम्हाला बँगल्स काढून दाखवणार आहे, कारण इतके बँगल्स आहे की मलाही आठवत नाही की कोणत्या बॉक्समध्ये कोणते बँगल्स आहेत. तर चला मग आता आपण एक एक बॉक्स उघडून मस्त बँगल्सचं कलेक्शन बघूया. सर्वात आधी मी तुम्हाला हे दाखवते की मी बँगल्स कसे ठेवते. बँगल्स ठेवण्यासाठी माझ्याकडे असे हे स्टोरेज बॉक्स आहे आणि हे स्टोरेज बॉक्स ना बँगल्स ठेवण्यासाठीच आहे. इथे माझ्याकडे असे दोन बॉक्स आहे. हा एक असा मोठा आहे आणि आणि हा त्याच्यापेक्षा छोटा बॉक्स आहे. आणि ह्या दोन्ही बॉक्समध्ये ना बँगल्स खूप छान राहतात. मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की इथे ना छान असे बँगल्स राहतात. आणि काचेचे जर बँगल्स असेल ना की ते मग व्यवस्थित ठेवावं लागतं. आणि इथे माझ्याकडे हे दोन असे बॉक्स आहेत. आणि या स्टोरेज बॉक्स मागची खास आठवण अशी आहे की जेव्हा मी एंगेजमेंटची शॉपिंग करायला गेली होती तेव्हा मी बँगल्स घेण्यासाठी गेलेली. तिथे मला हा स्टोरेज बॉक्स दिसलेला, तिथून मी हा घेतलेला आणि आता ह्याला बरेच वर्ष झालेले आहेत तसंच आहे. आणि हा माझ्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि मला हा स्टोरेज बॉक्स तर खूपच आवडतो. तर चला आता पुढे तुम्हाला अजून दाखवते. आणि अजून स्टोरेज बॉक्स आहेत ते मी डीमार्टमधून घेतलेले आहे. आणि डीमार्टमध्ये असे हे स्टोरेज बॉक्स भेटतात. मी ह्याच्यामध्ये ना बँगल्स ठेवलेले आहे. अजून माझ्याकडे आहे, हा पण मी डीमार्टमधूनच घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पण खूप असं सामान राहतो, मेकअपचं सामान वगैरे पण राहू शकतो, नेकलेस वगैरे, बँगल्स छान राहतात. इथे तुम्हाला बघू शकता की इथे मी कसे बँगल्स हे ठेवलेले आहे. आणि अजून एक आहे माझ्याकडे, हा सुद्धा मी डीमार्टमधून घेतलेला आहे. तर आता चला मी तुम्हाला आता सगळे स्टोरेज बॉक्समधून ना बँगल्स दाखवते. सर्वात आधी तर तुम्हाला मी ह्या बॉक्समधलेच ना बँगल्स दाखवते, कारण ह्याच्यामध्ये ना माझे खूप जास्त असे फेवरेट बँगल्स आहेत म्हणून तेच सुरुवातीला दाखवते. चला तर मग आता ओपन करूया. तुम्हाला सर्वात आधी मी एकदम जवळून दाखवते. हे बघा. तर इथे ह्या बॉक्समध्ये ना असे 3 स्टँड दिलेले आहे. 3 स्टँडमध्ये मी अशा पद्धतीने हे बँगल्स ठेवलेले आहे. सर्वात आधी तर मी हा बँगलचा स्टँड काढून घेते. इथे पाहू शकतात किती सुंदर असे हे बँगल्स आहेत. आणि चला मी तुम्हाला आता ना दाखवते. आणि तुम्ही इथे पाहू शकता की किती मस्त कलरफुल असे हे बँगल्स आहेत. इथे सगळे बँगल्सची खास अशी आठवण आहे. आणि सर्वात आधी तर तुम्हाला ना सगळ्यात आवडते बँगल्स मी तुम्हाला सर्वात आधी दाखवते. इथे हे जे बँगल्स आहेत ना ऑरेंजमध्ये, खरंच हे खूप सुंदर बँगल्स दिसतात. आणि तर इथे हे ऑरेंज कलरमध्ये बँगल्स आहेत, पिंक आहेत, ब्लॅक आणि रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये हे बँगल्स आहे. इथे हे गोल्डनमध्ये आहेत. गोल्डन बँगल्स तर सर्व साड्यांवरती जातातच. आणि ह्याची ना सगळ्यांची एक खास अशी आठवणसुद्धा आहे. आणि हे जे ऑरेंज बँगल्स आहेत ना हे खरंच खूप, मला हे तर सर्वात जास्त आवडतात. आणि ह्याची खास आठवण अशी की हे ना मला एंगेजमेंटच्या ना ओटीच्या सामानामध्ये हे वाला बँगल्स मिळालेले होते. आणि हे बँगल्स आहेत ते मी एका फंक्शनमध्ये घेतलेले. आणि हे बँगल्स मी माझ्या प्री वेडिंगच्या रेड साडीवरती मी असे रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशनचे असे बँगल्स घातलेले. आणि हे गोल्डन तर मी असेच घेतलेले की सर्व साड्यांवरती घालता येईल असे मी हे गोल्डनवाले घेतलेले. आणि ह्या बँगल सेटमधला कोणता बँगलचा सेट तुम्हाला जास्त आवडला हे नक्की मला कमेंट करून सांगा.
बघा किती छान वाटतात ना. त्यानंतर मग दुसरा स्टँड मधले हे बँगल्स दाखवते. तर हे बघू शकता इथे मस्त असे हे सुद्धा खूप छान असे बँगल्स आहेत. हे पण मला खूप आवडतात. हे बँगल्स आहेत ना, मी आत्याच्या मुलीचं ना लग्न होतं तेव्हा मी त्या साडीवरती हे बँगल्स घेतलेले. हे पण खूप छान वाटतात कलरचे. आणि हे पण माझ्याकडे अजून गोल्डनचे आहेत आणि गोल्डनचे माझ्याकडे ना बरेच असे बँगल्स आहेत, कारण गोल्डनचे खूप छान वाटतात. बांगड्यांचं सेट करायचं असेल की मग तेव्हा पण आपल्याला गोल्डनवाले बँगल्स लागतात, म्हणून ते माझ्याकडे आहेत. आत्याच्या मुलीचं लग्न होतं, त्या लग्नाच्या दिवशी मी जी साडी नेसलेली ना त्याच्यावरती हे मी बँगल्स घातलेले. तुम्ही जर साडींचा ब्लॉग बघितला असेल ना त्याच्यामध्ये हा दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर इथे हे माझी एंगेजमेंटच्या साडीवरती मी हे बँगल्स घातलेले. आणि हे लग्नाच्या वेळेला जेव्हा मी हिरवा चुडा घातलेला ना त्याच्यावरती मी हे बँगल्स घातलेले, इथे तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर हे तिसरं स्टँडवरचे बँगल्स आहेत. हे ना सिल्वरमध्ये आहेत, हे वेल्वेटमध्ये आहेत. वेल्वेटमध्ये पिंक रंगाचे आहेत. हे पण खूप छान वाटतात घातल्यानंतर. हे पण ना वेल्वेटमध्येच आहे. हे पण खूप छान कलरचे आहेत, ते पाहू शकतात. तर चला मग ह्या बॉक्समधले हे झालेले आहे. आणि ह्या बॉक्समधले तुम्हाला कोणते जास्त बँगल्स आवडले हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ह्या बॉक्समध्ये ना असे बँगल्स आहेत, दाखवते. हे बघा असे हे बँगल्स आहे. आणि हे बँगल्स ना जेव्हा मी बाहेर फिरायला गेलेलो ना तिथून हे बँगल्स आणलेले. आणि खरंच सांगते खूप छान आहेत. कोणत्याही साडीवरती हे घातले ना की खरंच खूप छान वाटते. इथे पाहू शकता तुम्ही ग्रीन, ब्राऊन, गोल्डन असे हे दिलेले आहे. आणि हे घातल्यावर पण ना खरंच खूप छान वाटते. फक्त एक हे घातलं आणि बाकी काहीच घातलं नाही ना तरीही पण चालेल. हे बघा खूप छान वाटते घातल्यानंतर. हे बघा हे असे बँगल्स आहे आणि खरंच सांगते हे पण घातल्यावर खरंच खूप सुंदर वाटतात. हे ग्रीन आणि ब्राऊनच्या कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं आहे. आणि हे कोणत्याही साडीवरती खूप छान वाटते. फक्त हे एकही घातलं ना हातामध्ये तरी पण खूप छान असं हाताचा लुक येतो, पाहू शकता तिथे. त्यानंतर हे सुद्धा आहेत. हे पण खूप छान वाटतात घातल्यानंतर. हे आणि आधीवाले दाखवलेले बँगल्स आम्ही बाहेर फिरायला गेलेलो तिथून हे बँगल्स घेतलेले. आणि खरंच हे पण घातल्यावरती खूप छान वाटते. साडीवर पण आणि ड्रेसवर पण घातले ना की दोन्हीवरती हे बघा दोन्हीवरती हे छान वाटतात घातले की. आणि हे पण मला खूपच आवडतात. त्यानंतर ह्या स्टोरेज बॉक्स मधले बँगल्स दाखवते. तर हे बघा किती छान असे कडे आहेत, हे पाहू शकतात. आणि हे एक एक कडा घातला ना हातामध्ये तरी पण खूप छान वाटतात. त्यानंतर हे सुद्धा आहेत. पाहू शकतात हे पण खूप छान वाटतात.
आज मी तुम्हाला माझ्या बँगल्स कलेक्शनचं फक्त पार्ट 1 दाखवलं आहे आणि खरंच बँगल्स कलेक्शन इतकं जास्त आहे की एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. म्हणून बँगल्स कलेक्शन पार्ट 2 ब्लॉग मी लवकरच बनवणार आहे, जिथे तुम्हाला बाकीचे ट्रॅडिशनल खास करून फेस्टिवलमध्ये घातले जाणारे बँगल्स आणि फेवरेट बँगल्स दाखवणार आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून पार्ट 2 मिस होणार नाही. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे डेली वेअर आणि कलरफुल बँगल्स. काही बँगल्स खूप हलके आणि रोजच्या आउटफिटसाठी परफेक्ट आहेत, तर काही बँगलचे काही खास आठवणी सांगितले. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सर्वात जास्त कोणते बँगल्स आवडले ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आतापर्यंत पार्टीवेअर साडी कलेक्शन पाहिलं नसेल किंवा पार्टीवेअर ट्रॅडिशनल नेकलेस कलेक्शन पाहिलं नसेल ना, त्याचंही ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. ते दोन्ही ब्लॉगचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात. आणि पुन्हा भेटूया अशाच ब्लॉगसोबत. तर चला मग पुन्हा भेटूया. बाय बाय.